मित्रांनो, देवी म्हणजे शक्ती. ही शक्ती स्वयंभू असल्यामुळे तिला आदिशक्ती असेही म्हणतात. या आदिशक्तीचे अनेक रूपे आहेत. नवरात्रीमध्ये त्यातल्या 9 रूपांची आराधना होते, ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे नवदुर्गा असेही म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या देवीचा मान आहे तो. मित्रांनो, शैलपुत्री हे दुर्गेचे पहिले रूप आहे, जे नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी पूजले जाते. हिचे वाहन ऋषभ म्हणजेच बैल आहे. ती त्यावरच विराजमान आहे. तिच्या डाव्या हातात त्रिशूल व उजव्या हातात कमळाचे फूल आहे. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. भरकटणारे मन देवीच्या मनन चिंतनाने खंबीर, निडर व शांत होते. नगाधिराज हिमालय हा देवीचा परम उपासक होता. त्याने आदिमातेची तपश्चर्या करून आदिमातेला प्रसन्न करून घेतले आणि तू माझी कन्या हो अशी विनंती केली. देवी स्वतः जगन्माता असूनही दयाळू असल्याने तिने हिमालयावर प्रसन्न होऊन त्याच्या पोटी कन्यारूपात अवतार घेऊन हिमालयाची विनंती मान्य केली. हिमालयाची कन्या म्हणून तिला शैलपुत्री असे नाव पडले. आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची मुलगी म्हणून जन्म घेतलेला होता. त्यावेळी तिचे नाव सती असे होते. तिचे लग्न भगवान शंकराशी झाले होते. एकदा राजा प्रजापती दक्षाने मोठा यज्ञ करण्याचे ठरविले. त्या यज्ञासाठी प्रजापती दक्षाने भगवान शंकरांना सोडून सर्व देवांना आमंत्रित केले. आपले पिता मोठा यज्ञ करत असल्याचे सतीला समजल्यावर सतीला देखील तिथे जाण्याची इच्छा निर्माण झाली. तिने आपली इच्छा भगवान शंकरांना सांगितली, परंतु भगवान शंकरांनी सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत, त्यामुळे त्यांनी मला आमंत्रण दिले नाही. अशावेळी आमंत्रण नसताना तुम्ही पण तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. परंतु तरीही सतीला आपल्या माहेरी जाण्याची, यज्ञ पाहण्याची तसेच माहेरच्या माणसांना भेटण्यासाठी सतीचे मन व्याकुळ झाले आणि सती यज्ञासाठी वडिलांच्या घरी पोचली. तिथे गेल्यावर सतीशी कोणीही नीट वागले नाही, तिच्याशी नीट कोणी बोलले नाही. तसेच भगवान शंकराविषयी काही वाईट अपमानास्पद शब्दही सतीच्या कानावर पडले. त्यामुळे सती क्रोधित झाली आणि संतापाने तिने आपला देह यज्ञात समर्पित केला. तिने पुढल्या जन्मी शैलराजाच्या घरात हिमालयाची पुत्री म्हणून जन्म घेतला आणि ती शैलपुत्री म्हणून नावारूपाला आली. शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मी देखील ती पत्नी बनली. म्हणून नवदुर्गांमध्ये शैलपुत्री मातेला प्रथम स्थान असून तिचे महत्त्व, शक्ती अनन्य आहे. चला तर मग जाणून घेऊया शैलपुत्री देवीची पूजाविधी. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आंघोळ करून स्वच्छ व्हावे. चौरंगावर लाल कापड घालून फोटो ठेवावा. शम हे अक्षर केशराने लिहावे. नंतर गणपती, कुबेर या मूर्तींसोबत कलश स्थापन करून घ्यावा. त्यानंतर आपल्या मनोकामनेच्या पूर्तीसाठी या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा. देवीला एक लाल फूल अर्पण करावे आणि देवीची मनोभावे पूजा करावी. देवीला नैवेद्य दाखवून आरती करावी. या देवीची पूजा करून साधकांना दुष्ट, दुराचारी आणि क्रूर अनुष्ठानांशी लढण्यासाठी शक्ती मिळते. ही देवी शक्ती, समर्थन आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. तिच्या मंत्राच्या जपामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तिच्या भक्तिपूजेमुळे मनुष्य रोगांपासून मुक्त होतो. मित्रांनो, ही होती शैलपुत्री देवीची कथा आणि पूजाविधी. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवीच्या 9 शक्तींपैकी दुर्गेचे दुसरे रूप देवी ब्रह्मचारिणी.